श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. श्रोतेहो, आज आपण एका अतिशय सेन्सिटिव्ह विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे किशोरवयीन मुली, त्यांचं लैंगिक आरोग्य, अल्पवयात होणारी गर्भधारणा, पोक्सो ऍक्ट आणि MTP ऍक्ट याविषयी बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत डॉक्टर ज्योती रोकडे मॅडम. मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आपलं मनःपूर्वक स्वागत. थँक्यू. नमस्कार मॅडम. आज आपण ह्या किशोरवयीन मुली आणि त्यांच्या आरोग्य, त्यांच्या अल्पवयामध्ये होणारी गर्भधारणा याविषयी बोलण्याचं नेमकं कारण काय आहे? मी गेली 20 वर्ष सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे आणि गेल्या 1-2 वर्षामध्ये मला असं खूप आढळून आलं की अनेक मुली या वयवर्ष 18 किंवा त्याहून लहान तसेच अविवाहित गर्भवती होऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो गर्भपात करण्यासाठी येतात. मला यावरून असं वाटलं की यावर नक्कीच एक सत्र व्हायला पाहिजे, ज्यामध्ये किशोरवयीन मुलामुलींमध्ये कोणते बदल होतात आणि त्यांचं लैंगिक शिक्षण किती महत्वाचं आहे याबद्दल सर्वांना मार्गदर्शन मिळावं. म्हणूनच मला वाटतं हा विषय खूप महत्वाचा, संवेदनशील असून सुद्धा महत्वाचा आहे. मॅडम, किशोर अवस्था म्हणजे नक्की काय? जसं कुठलंही झाड हे बी पासून निर्माण होतं, त्याच पद्धतीनं मानवी शरीर सुद्धा वेगवेगळ्या अवस्थेतून जातं. बाल्यावस्था आणि दुसरी अवस्था आहे किशोरावस्था. किशोरावस्था म्हणजे वयाचं 12वं वर्ष ते साधारणपणे 20 वर्ष, हा जो 8 वर्षाचा कालावधी आहे त्याला आपण किशोरावस्था असं म्हणतो. अच्छा. या किशोर अवस्थेत जेव्हा मूल जातं आपलं बाल्यावस्थेतून, तेव्हा त्याच्यामध्ये कोणकोणते बदल घडतात आणि ते कसे घडतात? साहजिकच आहे, निसर्गानं पुरुष आणि स्त्री किंवा मुलगा आणि मुलगी असे 2 लिंग तयार केलेले आहेत. त्याप्रमाणे मुलांमध्येही शारीरिक बदल घडतात आणि मुलींमध्येही घडतात. तर आपण मुलींमधले बदल जर विचारात घेतले तर मुलींची उंची वाढते, त्यांच्या स्तनांचा आकार वाढतो, मासिक पाळी सुरू होते आणि त्यांच्या शरीराची ठेवण सुद्धा, म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधली ठेवण सुद्धा बदलते. तसेच तिच्यामध्ये मानसिक सुद्धा वेगवेगळे बदल घडतात. उदाहरणार्थ, वेगळ्या म्हणजे मुलांबद्दल वाटणारं आकर्षण, अचानक चिडचिड होणे, अचानकच रडू येणे, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे, हे सगळे बदल या वयामध्ये मुलींमध्ये घडून येतात. स्वाभाविकच मुलांमध्ये सुद्धा दाढी येणे, मिशी येणे, गुप्तांगांवर केस येणे, या सगळ्या गोष्टी घडतात आणि हे सगळे बदल जसे की चिडचिड, हे सर्व मुलांमध्ये सुद्धा घडून येतं. मॅडम, किशोर वयात जेव्हा मूल जातं आपलं, तेव्हा मुलांमध्ये जसे बदल होतात तसे मुलींमध्ये होतात. मुलींमध्ये होणारा महत्वाचा बदल म्हणजे तिला मासिक पाळी सुरू होते. तर अशा वेळी एखाद्या मुलीला जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा तिला तिच्या घरातल्या व्यक्तींनी, आई असू दे, आजी, बहीण किंवा तिच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर यांनी काय काय गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत? आजकाल बऱ्याच शाळांमधून मासिक पाळीबद्दल बरेच मार्गदर्शन दिले जात आहे. तरी देखील अगदी खेड्यापाड्यांमध्ये ह्या गोष्टी अजून सुद्धा लाजिरवाण्या मानल्या जातात. मुलींना मासिक पाळी येणं म्हणजे तिच्या आयुष्यात खूप मोठी काहीतरी वेगळी घटना घडलेली आहे असं आईवडिलांना वाटून जातं. तर सर्वप्रथम हा गैरसमज की मासिक पाळी म्हणजे खूप काहीतरी मोठं वेगळं घडलेलं आहे असं मुलींना जाणवून द्यायचं नाही. हा आपल्या रुटीन शरीराचा एक भाग आहे, हे समजून देणं खूप महत्वाचं आहे. दुसरं, ज्या वेळेपासून मासिक पाळी सुरू होते याचा अर्थ काय आहे की शरीरामध्ये हार्मोन्सच्या बदलांमुळे तिच्या ओव्हरी म्हणजे अंडाशयातून हळूहळू अंडबीज बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याचा अर्थ असा की अंडबीज बाहेर पडल्यानंतर त्या अंडबीजाचा शुक्राणूबरोबर संबंध आला तर त्यातून मूल जन्माला येऊ शकतं किंवा गर्भ राहू शकतो. म्हणजे एका स्त्रीला, एका मुलीला आई बनण्यासाठी निसर्गाची ही तयारी आहे. ही गोष्ट अगदी डिटेलमध्ये मुलींना न समजावता जर एवढं जरी समजावलं की मासिक पाळी आली आहे म्हणजे शरीराचा एक भाग
आई होण्यासाठी तयार होतोय असं जर तिला समजावून सांगितलं तर तिला ते नक्कीच चांगलं वाटेल आणि समजेल सुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मासिक पाळी येते म्हणजे गर्भधारणा न झाल्यामुळे गर्भाशयानी जी गादी तयार केलेली असते ती गादी दर महिन्याला गर्भाशय बाहेर टाकतं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की पाळी रेग्युलरली येते आहे, याचा अर्थ तिचं अंडबीज दर महिन्याला व्यवस्थित बाहेर पडत आहे असा त्याचा अर्थ आहे. अशा बारीक सारीक गोष्टी जर मुलींना समजावून सांगितल्या आणि पाळी दरम्यान कोणकोणते स्वच्छता राखली पाहिजे हे जर सांगितलं तर त्याबद्दल फारशी काही भीती मुलींच्या मनात राहणार नाही. अच्छा, जेव्हा किशोर वयात मुलगा किंवा मुलगी आपली एंटर करते किंवा किशोर वयात जाते तेव्हा आकर्षण आणि प्रेम म्हणजे जर मुलगा असेल तर मुलीबद्दल किंवा मुलगी असेल तर मुलाबद्दल आकर्षण होतं किंवा त्याला प्रेम असंही म्हणतात. हे योग्य आहे की अयोग्य? खूप संवेदनशील प्रश्न विचारलाय, पण त्याचं उत्तर मी अगदी साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न करते. प्रजनन हा संपूर्ण निसर्गाचा धर्म आहे. मग तो कुठलाही प्राणी असो, अगदी छोटीशी किडामुंगी असो की अजस्त्र हत्ती असो, संपूर्ण निसर्गामध्ये एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे त्यांची पिढी चालू ठेवणे, ती प्रजाती चालू ठेवणे. आणि मानवही या नियमाला वेगळा नाहीये. त्यामुळे जसं जसं मूल वयात येतं, मुलगी वयात येते, तेव्हा दुसऱ्या लिंगाबद्दल आकर्षण वाटणं हे अतिशय स्वाभाविक आहे, म्हणजे इट इज व्हेरी नॅचरल. परंतु मला यामध्ये एक अगदी महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. आता सध्या सोशल मीडिया, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल यामध्ये इतके व्हिडिओज, इतके रील्स मुलांना सहज ॲक्सेसिबल आहेत की त्यामुळे आकर्षण हे फार वेगळ्या प्रकारात दाखवलं जातं. प्रत्येक मुलगा मुलीमध्ये माधुरी दीक्षित, म्हणजे मी नाव नाही घ्यायचं पण मी उदाहरण दिलं, एखादी हिरोईन बघतो, एखादी मुलगी मुलामध्ये एखादा हिरो बघते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य हे काल्पनिक आहे असं ते जगतात. आभासी जगामध्ये त्याला फार जास्त महत्त्व दिलं जातं आणि हे घडू नये त्यामुळे आकर्षण, प्रेम, शारीरिक संबंध आणि त्यातून होणारे परिणाम हे क्लिअरली मुलांना माहीत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. अच्छा, आता आपल्या बोलण्यातून सोशल मीडिया, मोबाईल यांचा वापर किंवा त्यातून असणारे रील्स मुलांना सहज ऍक्सेसेबल आहेत असं आलं, तर या सोशल मीडियामुळे मुलांच्या वागणुकीत फरक पडतो का? नक्कीच. आपण आता लहानपणीपासून बघतोय की आई बाळाला जेवण घालण्यासाठी सुद्धा मोबाईलचा वापर करायला देते जेणेकरून ते मूल जेवेल. आता हा एक वेगळाच भाग झाला. परंतु जसं जसं वय वाढतं तसं तसं ज्या मोबाईलमध्ये दाखवण्यात त्याला बऱ्याच काही असे व्हिडिओज आहेत की ज्याला सेन्सर बोर्ड सुद्धा काही त्याच्यामध्ये आक्षेप घेत नाही आणि अशा अनेक व्हिडिओज आहेत जे इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे मुलांच्या बघण्यामध्ये योग्य ते बघितलं जात नाही. मुलं पुस्तकं वाचत नाहीत आणि जिथे मेंदू पॅसिव्हली काम करतो, जिथे मेंदूला फक्त बघणं आहे अशा गोष्टीमध्ये मुलं जास्त इंडल्ज होतात, त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतात आणि त्यामुळे निश्चितच त्याचा मुलांवरती परिणाम होतो. ज्या पद्धतीनं नॉलेज जायला पाहिजे म्हणजे इन्फॉर्मेशन जाते, माहिती जाते, पण त्याचं ज्ञान मात्र योग्य ते मुलांपर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतं. याबरोबरच आणखी एक विषय सध्या चर्चेत येतो किंवा ऐकला जातो की मेकअप मुली अगदी 7व्या-8व्या वर्षी खूप करतात, तर त्यामुळे त्या लवकर वयात येऊ शकतात का? मेकअपमध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल्स वापरले जातात ते खूप महत्वाचं आहे आणि मेकअप डेफिनेटली त्याच्यामध्ये जास्त जर केमिकल्स असतील, तुम्ही कुठल्या ब्रँडचा वापरता आहे ते खूप मॅटर करतं. अतिशय स्वस्तात वापरल्या जाणाऱ्या लिपस्टिक पासून घ्या, स्वस्तात वापरल्या जाणारे कुठलंही मेकअपचं सामान हे योग्य त्या टेस्ट न करता बाजारात आलेलं असतं. भारतामध्ये अत्यंत जास्त प्रमाणामध्ये पॉवर्टी, गरिबी असल्यामुळे सुंदर दिसण्यासाठी अगदी कमी खर्चातली गोष्ट सुद्धा विकत घेतली जाते आणि नक्कीच त्याचा परिणाम शरीरावरती होऊ शकतो. पण त्याचा मासिक पाळीशी फारसा काही संबंध नाही, परंतु कर्करोगाशी त्याचा नक्कीच संबंध आहे. अच्छा, या ज्या किशोरवयीन मुलं मुली आहेत तर यांचं लैंगिक आरोग्य म्हणजे काय? लैंगिक आरोग्य म्हणजे केवळ सेक्स म्हणजे काय हे सांगणं नव्हे, त्यामध्ये खूप मोठा विस्तृत भाग आहे. त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, तसेच एकमेकांना समजून घेणं हे किती महत्वाचं आहे, तसेच नाही कधी म्हणायचं, स्वतःच्या शरीराचा आणि दुसऱ्याच्या शरीराचा आदर कसा राखायचा, ह्या संपूर्ण गोष्टी या लैंगिक शिक्षणामध्ये अंतर्भूत होतात.
या लैंगिक शिक्षणाची गरज का आहे? लैंगिक शिक्षणाची गरज यासाठी आहे, जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, अनेक गोष्टी मुलांपर्यंत खूप वेगळ्या प्रकारामध्ये पोहोचल्या जातात. उदाहरणार्थ टीव्हीवर दाखवणारे व्हिडिओज किंवा रील्स अतिशय चुकीच्या पद्धतीनं मुलांपर्यंत दाखविले जातात आणि ते चुकीच्या पद्धतीनं मुलं ग्राह्य करतात आणि त्यामुळे त्याच्यातून होणारे दुष्परिणाम हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यातून विचार करून ह्याचे स्वतःच्या शरीरावर किंवा त्यांच्या पार्टनरच्या शरीरावर कोणते परिणाम होतील हे सुद्धा त्यांना कळत नाही. आणि या आभासी संपूर्ण गोष्टींमुळे यातून टाळण्यासाठी म्हणून आपणाला लैंगिक शिक्षणाची ह्या मुलांना निश्चितच गरज आहे. इनफॅक्ट लैंगिक शिक्षण दिल्यामुळे ज्या काही टाळता येणाऱ्या गोष्टी आहेत त्या नक्कीच टाळता येतील असं मला वाटतं. काही पालकांच्या मते किंवा काही समाजात अजूनही आजी आजोबा आहेत, त्यांच्या मते असं होतं की लैंगिक शिक्षण आपण दिलं, ह्या मुलांना जर आपण स्वतःहून असं सांगितलं तर ही मुलं बिघडतील असं त्यांना वाटतं. तर यात कितपत तथ्य आहे? बरोबर आहे. अनेक वर्षांपासून पिढ्यांमधलं अंतर हे खूप दुरावत चाललेलं आहे. साधारणपणे 50 वर्षाखाली एका अशा छोट्याशा घरामध्ये आजी आजोबा, आई वडील किंवा काका काकू ही जॉईंट फॅमिली असायची. आता हळूहळू ती संकल्पना नाहीशी होऊन अगदी न्यूक्लिअर फॅमिलीपर्यंत आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सेक्स करणं हा संपूर्ण मानव जातीचा आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आता मुलं लहान असतील किंवा थोडीशी वयात आली असतील तर आजकाल अशीही गोष्ट आहे की आई वडिलांची बेडरूम सेपरेट आहे, मुलांची बेडरूम सेपरेट आहे. अशा परिस्थितीमध्ये हा सेपरेशन ह्या गोष्टींमुळे मुलांवरती निश्चितच काहीतरी वेगळे विचार करणं हे होऊ लागतं. त्यात त्याची साथ असते सोशल मीडियाची. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी या भरल्या जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी म्हणून योग्य काय अयोग्य काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून लैंगिक शिक्षणाची गरज आहे असं मला वाटतं. अच्छा, या लैंगिक शिक्षणात नेमकं काय काय शिकवलं गेलं पाहिजे? लैंगिक शिक्षणामध्ये सर्वप्रथम की आकर्षण वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. इथपासून सुरुवात होऊन नॉर्मली एक मूल जन्माला येण्यासाठी म्हणून कुठल्या प्रोसेसमधून, शेवटी मनुष्य हा देखील एक प्राणीच आहे, कुठल्या प्रोसेसमधून जावं लागतं हे सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्यात आलं पाहिजे, हे पहिलं. आणि दुसरं म्हणजे या सगळ्या गोष्टी योग्य त्या वयात होणं गरजेचं आहे. आपण बघतो प्राण्यांमध्ये सुद्धा पिल्लांमध्ये म्हणजे आई वडील होण्याच्या मार्गस्थ होत नाहीत. जेव्हा प्राण्यांमध्ये सुद्धा त्यांची एक विशिष्ट वाढ होते त्यानंतरच ती जबाबदारी निसर्ग त्यांना देतो. त्याच पद्धतीनं मनुष्यांमध्ये सुद्धा एका पर्टिक्युलर एज नंतरच त्यांनी शारीरिक संबंधामध्ये पडावं आणि त्यातूनच पुढच्या गोष्टी व्हाव्यात. ह्यासाठी लैंगिक शिक्षण खूप महत्वाचं आहे. अच्छा, एक अतिशय महत्वाचा विषय तो म्हणजे अल्पवयीन गर्भधारणा. याचं प्रमाण सध्या खूप जास्त वाढताना दिसतंय असं तुमच्या बोलण्यातून मगाशी कळलं. तर अल्पवयीन गर्भधारणा म्हणजे काय? 18 वर्षाच्या खाली जर एखादी मुलगी गर्भवती होत असेल तर त्याला अल्पवयीन गर्भधारणा असं म्हटलं जातं. आता मी मगाशीच म्हटलेले आहे की अनेक सोशल मीडिया किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे असतील किंवा आई वडील दोघेही कामाला जातात, मुलगी घरी एकटी असते, ह्या सगळ्या अनेक कारणं आहेत. ह्या सगळ्या कारणांमधून आणि शिवाय या लैंगिक शिक्षणाचा अभाव ह्यातून ह्या मुली चुकून या शारीरिक संबंधाकडे ओढल्या जाऊ शकतात आणि त्यातून गर्भधारणा होते आणि बरेचदा त्यांना गर्भधारणा झालेलं समजत सुद्धा नाही. तर ह्यातून हे अल्पवयीन गर्भधारणा ही चर्चा आपली सुरुवात झालेली आहे. अच्छा, भारतीय न्यायव्यवस्थेत या शारीरिक संबंधांचं वय साधारण काही सांगितलं आहे का किंवा ते किती असावं? हो, भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये अगदी क्लिअरली मुलींना 18 वर्ष हे शारीरिक संबंधाचं वय सांगितलेले आहे. 18 वर्षाच्या अगोदरची मुलगी जरी ती तिच्या इच्छेने प्रेमविवाह तिनं केला असेल किंवा पार्टनर बरोबर राहत असेल किंवा तिचं व्यवस्थित लग्न लावून दिलं असेल तरी देखील शारीरिक संबंधासाठी होकार देऊ शकत नाही, तिची इच्छा असेल तरी देखील. त्यामुळे वय वर्ष 18 यानंतरच ती शारीरिक संबंधाला होकार देऊ शकते. अच्छा.
श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांच्याकडून किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.